नवी मुंबई की झोपड़पट्टी का एसआरए के तहत पुनर्निर्माण के मुद्दे को लेकर नवी मुंबई की राजनीति अब गर्मा चुकी है। नवी मुंबई के झोपड़पट्टी क्षेत्र का प्रतिनिधित्व करने वाले पूर्व नगर सेवक और भाजपा युवा मोर्चा नवी मुंबई जिला अध्यक्ष अमित मेड़कर ने एसआरए योजना में स्पष्टता लाने की मांग करते हुए सरकार के माध्यम से एसआरए के तहत पुनः विकास की मांग को दोहराते हुए कहा कि वे एसआरए के 100% पक्षधर हैं, मगर जब तक एसआरए के मामले पर सरकार की तरफ से कोई स्पष्टता नहीं आ जाती, उनकी जनता के भविष्य के साथ वे खिलवाड़ होने नहीं देंगे और उनका एसआरए को विरोध रहेगा। उन्होंने 4 बातों की स्पष्टता का जिक्र करते हुए कहा कि पहले सरकार ये बताए कि कौन से साल तक की झोपड़पट्टी को संरक्षण दिया जाएगा। उन्होंने मांग की कि 2024 तक की तमाम झोपड़पट्टियों को संरक्षण दे और सरकार तब एसआरए योजना लागू करे। ठाण्यामध्ये एसआरएचं कार्यालय आलंय, याचा अर्थ एसआरए झालाच पाहिजे असं काहीतरी आहे का? एसआरए हा 100% झाला पाहिजे, पण आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे काही मुद्दे आहेत, काही विषय आहेत, तर त्याची पूर्तता होत असेल, त्याच्यावरती स्पष्टता शासनाकडून येत असेल तर नक्कीच एसआरए झालंच पाहिजे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने काही नागरिकांचे विषय मी तुमच्या समोर ठेवतो, त्याची जर पूर्तता होत असेल तर नक्कीच एसआरए झालंच पाहिजे। प्रथम विषय असा की तुम्ही कोणत्या वर्षापर्यंतच्या घरांना संरक्षण देणार आहेत, कारण की मागच्याच वर्षी महानगरपालिकेच्या मार्फत 2001 पर्यंतच्या घरांना जे संरक्षण देण्यात आले त्यांचा फोटो पासच्या संदर्भात कामकाज चालू झालं होतं। त्याच्यानंतर आम्ही सर्व त्याच्यावरती विरोध दर्शवलं आणि त्याच्यानंतर 2011 पर्यंतच्या ज्यांचे कागदपत्र आहेत, ज्यांना संरक्षण देण्यात आलेले आहे, त्या सर्व लोकांचे त्याच्यामध्ये समावेश केलंय। तर माझं असं म्हणणं आहे की 2011 पर्यंतच्या घरांना तुम्ही संरक्षण देतायत, त्यांना तुम्ही एसआरएच्या अंतर्गत त्यांना घरं देणार, 2011 पर्यंतच्या नंतरचे आतापर्यंतचे जे घर आहेत त्या घरांचं काय आहे? त्यांना तुम्ही बेघर करणार आहेत का? त्यांना तुम्ही तिथून हटवणार आहेत का? हा माझा प्रश्न आहे। तर आमचा अशी मागणी आहे की आतापर्यंतचे जेवढे घर आहेत, 2024 पर्यंतचे जे घर आहेत त्या सर्व घरांना संरक्षण देऊन त्या सर्व जेवढे झोपडपट्टी जेवढे घरं झाले त्या सर्वांना घरं हे त्यांना मिळालीच पाहिजे। वहीं उन्होंने दूसरा मुद्दा उठाया कि क्या आवश्यकता के अनुसार बनाए गए गरजेपोटी घर अर्थात G+1, G+2 आदि घरों को एसआरए में संरक्षण दिया जाएगा? अगर नहीं तो ऐसे घरों को भी एसआरए योजना के तहत संरक्षण दिया जाए। त्यासोबत दुसरं महत्त्वाचा विषय असा आहे की जसं जसं कुटुंब वाढत गेलं, लोकांनी आपापले घर जे आहेत ते G+1 काही G+2 काही G+3 पण झाले, कुटुंब वाढले आणि आपल्या गरजेपोटी लोकांनी पहिला माळा दुसरा माळा असे घरं बांधलेत। अशा वेळेला जे वरचे जे माळे झालेले आहेत त्यांना पण आपण काही धोरण करणार आहेत का? त्यांना पण आपण घरांमध्ये त्यांचा समावेश करणार आहेत का? कारण आमची अशी मागणी आहे, जनतेची अशी मागणी आहे, मी झोपडपट्टीचा एक प्रतिनिधी म्हणून लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांचे जे कुटुंब वाढलेत आणि वरती जे घरं झालेत त्यांना सुद्धा घर त्याच्यामध्ये मिळालं पाहिजे। वहीं उन्होंने एसआरए के तहत कितने स्क्वायर फुट तक के घर नागरिकों को प्रदान किए जाएंगे उसकी स्पष्टता की भी मांग की। तिसरा महत्त्वाचा विषय असा आहे की तुम्ही घर देताना किती स्क्वेअर फुटाचे घर देणार आहेत। जर तुम्ही 300-350 स्क्वेअर फुटाचे घर देणार आहेत तर त्याचा अर्थ असाच होईल की तुम्ही आम्हाला पत्र्यांचं झोपडपट्टीमध्ये काढून कॉन्क्रीटच्या झोपडपट्टीमध्ये घेऊन जाणार आहेत आणि आम्हाला ती गोष्ट अजिबात मान्य नाही। त्याचा आम्हाला स्पष्टपणे विरोध आहे। जर तुम्हाला आम्हाला घर द्यायचं असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने एक साइजेबल साईजचे घर आम्हा सर्वांना इथे दिले पाहिजे। ही माझी जनतेच्या वतीने तिसरी मागणी आहे। अमित मेड़कर ने सरकार के माध्यम से एसआरए योजना लागू करने की मांग करते हुए कहा कि विकासक के माध्यम से रीडेवलपमेंट उन्हें स्वीकार नहीं। उन्होंने कहा कि इस मुद्दे को लेकर उन्होंने अपने नेता विधायक गणेश नाइक के समक्ष अपनी आवाज उठाई है और उनकी यह मांग गणेश नाइक ने ऊपरी स्तर तक पहुंचाई है। उन्होंने कहा कि जब तक सरकार मामले में स्पष्टता या पूर्तता नहीं कर देती, उनका और संपूर्ण जनता का एसआरए को विरोध रहेगा।
आणि चौथी आणि महत्त्वाची मागणी की हे जे रिडेव्हलपमेंट आपण करणार आहेत, हे रिडेव्हलपमेंट हे पूर्णपणे शासनच्या मार्फत झाले पाहिजे, जेणेकरून शासनच्या मार्फत जर हे रिडेव्हलपमेंट झाले तर त्याच्यामध्ये जी काही आमची सोसायटी असतील त्या सोसायटीचं पूर्णपणे त्या कामकाजावरती त्यांचं आमचं एक त्याच्यावरती दृष्टी असेल, एक नजर असेल. बांधकाम हे चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे हे आम्हाला वॉच ठेवता येतील. त्याचप्रमाणे जर तुम्ही SRA त्याच्यामध्ये बिल्डरला दिले तर त्याच्यामध्ये कमर्शियलायझेशन येईल, त्याच्यामध्ये कामाची क्वालिटी त्याच्यामध्ये खराब होईल आणि एवढा मोठा बिल्डरला कुठे भेटायचं आणि त्याला कुठे भेटण्यासाठी जायचं हे काय आम्हाला लोकांना तिथे शक्य होणार नाही. आणि त्या बिल्डर जर तिथे आला तर बिल्डर त्याच्यामध्ये अर्ध्या भूखंडावरती आमचा SRAचा प्रोजेक्ट करेल आणि अर्ध्या भूखंडावरती तो त्याचा प्रॉफिट काढण्यासाठी त्याचं अर्धा भूखंड तो युटिलाइज करेल. पण हेच जर प्रकल्प शासनाने तिथे केलं तर पूर्णचं पूर्ण भूखंड याचा फायदा आमचा गोरगरीब जनतेला त्याच्यामध्ये होणार आहे. आणि त्यासाठीच आमची प्रमुख मागणी आहे की जो काही SRA तिथे राबवण्यात येणार आहे तो SRA पूर्णपणे हा शासन मार्फत तिथे झाला पाहिजे. आणि हे जे काही मुद्दे मी तुम्हाला आता सांगितले तेच मागणी आम्ही आदरणीय नाईक साहेबांकडे केलेली आहे आणि त्याच माध्यमातून नाईक साहेबांनी वरच्या पातळीवरती हा आवाज उठवलेला आहे. आम्हा सर्व झोपडपट्टीचं गोरगरीब जनतेच्या अनुषंगाने आम्हाला हेच मागणी आहे की जर हे सगळे विषय याच्यामध्ये जर त्याची पूर्तता होत असेल, त्याच्यावरती स्पष्टता येत असेल, तसं GR येत असेल तर नक्कीच आम्हाला SRAचं आम्ही स्वागत करू. अन्यथा आम्हाला SRA हे अजिबात कदापित मान्य नाही, हे तुम्हाला मी आज स्पष्ट सांगतो. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.